नमस्कार, मी साक्षी अणसने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे आज खंडेराव नगर येथे रामेश्वर महाराजांची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. काल दिनांक 7 मार्च 2024 रोजी सायंकाळी 8:30 वाजेच्या सुमारास मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती आणि आज 8 मार्च महाशिवरात्री व महिला दिनाचे औचित्य साधून खंडेराव नगर येथे रामेश्वर महादेव यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सायंकाळी प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने आज नामस्मरण कीर्तनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. नमस्कार, सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण पाहू शकतो की आज खंडेराव नगरमध्ये श्री रामेश्वर भगवंताची प्राणप्रतिष्ठा निमित्ताने आज सहदाम्पत्य ही होमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. खंडेराव नगरमध्ये सर्वच देवता होत्या. खंडेराव महाराज होते, पांडुरंगाची मूर्ती प्राणप्रतिष्ठा झाली, हनुमंतरायाची झाली, परंतु महादेवाचं मंदिर नसल्याने संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आपण पाहू शकतो की आज रामेश्वर भगवान आपल्या वणीमध्ये आज त्यांचं आगमन झालेलं आहे. ते त्यांची प्राणप्रतिष्ठा सोहळा आपण पाहू शकतो की आता सुरू झालेला आहे. आता ह्याच ठिकाणी संपूर्ण खंडेराव नगरमधील ज्येष्ठ नागरिकपासून तर तरुण कार्यकर्त्यांपर्यंत होमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. त्या खंडेराव नगरमध्ये महादेवाची प्राणप्रतिष्ठा करावी असं आम्हाला पूर्वीपासून वाटत होतं, परंतु त्याचा मार्ग सापडत नव्हता आणि मग याच्यासाठी सर्व एकत्र आले आणि 2-4 जण सगळ्यांनी जितूबाई असेल, अशोक काका असतील, उमेश पाटील असेल, रवी भाऊ असेल, झोपळे सर असतील, सगळ्यांनी एकत्र येऊन या महादेवाची प्राणप्रतिष्ठा करावी. आपण आपल्या जवळ महादेव असावा आणि ज्या महिला भगिनी आहे त्यांना लांब जाण्याचा त्रास होतो, काहींना रस्ता ओलांडून जावं लागतो, म्हणून आपल्या इथं महादेवाची प्राणप्रतिष्ठा व्हावी ही पहिल्यापासून इच्छा होती, सगळ्यांची इच्छा होती आणि ती इच्छा आज परिपूर्ण झालेली आहे. ताई, आपल्या इथं खंडेराव महाराजांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि नंतर पांडुरंगाची प्राणप्रतिष्ठा झाली. आता आपल्याकडे रामेश्वर भगवान आलेत आणि आज त्यांची प्राणप्रतिष्ठा आहे. काय सांगाल? आनंद झाला. लांब जावं लागत होतं, आता गावात जवळच झालेलं आहे. नगरीत आलेले आहे. सर, अयोध्यामध्ये रामप्रभूंची प्राणप्रतिष्ठा याच वर्षी झाली आणि आपल्या इथं रामेश्वर भगवान आपल्या इथं विराजमान झालेत. काय सांगाल? या खंडेराव नगरामधल्या स्त्रियांना लांब जावं लागायचं आणि आताच शिवपुराणानुसार प्रदीप मिश्राजी गुरुजी यांनी जो सनातन धर्माचं शिवपुराण सांगतात त्या शिवपुराणानुसार स्त्रिया या लांब लांब महादेवाकरता पाणी वाया करता जायच्या, पण आता त्यांच्या कॉलनीमध्ये महादेव स्थापन झाल्यापासून आता त्यांची गैरसोय होणार नाही आणि हेच रामेश्वर महादेव सगळ्यांवर कृपादृष्टी ठेवतील अशी अपेक्षा करून यांनी सगळ्यांनी महादेवाची स्थापना आज केलेली आहे. शिवरात्रीच्या मुहूर्तावर हा योग आलेला आहे म्हणून सगळ्यांनी इथं प्राणप्रतिष्ठेला पूजेला बसलेले आहे. आपण पाहू शकतो की रामेश्वरच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीने जी शिवलिंग स्थापन केलेले आहे त्याच पद्धतीने आज खंडेराव नगरमध्ये श्री महादेव किंवा रामेश्वर भगवान यांचं आगमन झाल्यानंतर आज या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झालेला आहे. यासाठी खंडेराव नगरमध्ये आज आनंदाचे वातावरण पसरले आहे. शामराव सोनवणे, येस मराठी, नाशिक. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.